श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात आम्ही 18 आणि 19 ह्या अध्यायांवर विचार केला. आम्ही पाहिलं की फलज्योतिषशास्त्र परमेश्वराच्या दृष्टिकोनातून अयोग्य आहे. खऱ्या आणि खोट्या संदेष्टांना ओळखण्याकरिता परमेश्वराने काही कसोट्या दिल्या होत्या आणि त्यावर आम्ही विचार केला. खोट्या शिक्षकांपासून सावधान राहण्याचा इशारा आम्हाला देण्यात आलेला आहे. त्यानंतर आम्ही पाहिले की पवित्र शास्त्रातील सर्व भविष्यद्वाण्या समयानुसार परमेश्वराच्या योजनेप्रमाणे पूर्ण झालेल्या आहेत आणि पूर्ण होत आहेत आणि पूर्ण होणार आहेत. आम्हातील प्रत्येकाचे भविष्य परमेश्वराच्या हाती आहे. भविष्यावर मानवाला कधीच अधिकार प्राप्त झाला नाही आणि होणार नाही. श्रोत्यांनो, काही गोष्टी अशा आहेत की त्या मानवाकरिता गूढ रहस्याच्या रूपात आज आहेत आणि त्या बिंदूपर्यंत येऊन आम्हाला हे मान्य करावेच लागते की परमेश्वर आहे आणि त्याच्या युक्तीसमोर आमचे काहीच चालत नाही. आज आम्ही 20व्या अध्यायाकडे आता वळत आहोत. अनुवादाचे पुस्तक 20वा अध्याय. श्रोत्यांनो, हे पुस्तक फारच व्यवहारात्मक पुस्तक आहे. आज ज्या प्रकारचे जीवन आम्ही जगत आहोत त्या जीवनाला ते स्पर्श करणारे आहे. नियमशास्त्र जरी इस्रायलांना दिल्या गेले होते तरी त्यामध्ये असे काही सामान्य नियम आहेत जे आधुनिक युगातील नियमात जर सामील करण्यात आले तर ते मानवाच्या हितासाठी आणि सुखासाठी सहाय्यक ठरतील. अनुवादाचे पुस्तक जगातील अनेक समस्यांचे समाधान आहे. ज्या समस्या आज आमच्यासमोर आहे श्रोत्यांनो, त्या इस्रायलांसमोर सुद्धा होत्या. परमेश्वराने त्यासाठी असे काही नियम लावून दिलेत जेणेकरून त्यांना अनेक गोष्टी ठरविणे सोपे झाले. परंतु आम्ही परमेश्वराच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही जर परमेश्वराच्या नियमांकडे लक्ष दिले असते तर आज जी अव्यवस्था आम्हाला झालेली आढळते ती झाली नसती. 20वा अध्याय पहिलं वचन वाचूया. जेव्हा तू आपल्या शत्रूंवर चाल करून लढायला जातोस आणि घोडे व रथ व आपणापेक्षा पुष्कळ लोक पाहतोस तेव्हा तू त्यांना भिवू नको. कारण ज्याने तुला मिस्र देशातून काढून वर आणले तो यहोवा तुझा देव तुझ्या संगती आहे. ह्या गोष्टी इस्रायलांप्रमाणे आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. आम्हाला अनेक बोधवाक्ये वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. जसे श्रोत्यानो, प्रेम करा, युद्ध नाही. हे सर्व ऐकायला फार चांगले वाटते, परंतु बरेचदा ते सर्व अर्थहीन ठरते. कारण आम्ही पापाने भरलेल्या जगात राहत आहोत. मानवाचे हृदय दुष्टाईने भरलेले आहे. आम्हाला अनेकदा युद्धात भाग घ्यावा लागतो, परंतु ज्या युद्धात परमेश्वर उपस्थित नाही त्या युद्धात आम्ही भाग घ्यायला नको. 2 ते 4 वचने पुढे काय सांगतात पहा. आणि असे व्हावे की जेव्हा तुम्ही लढाईला जवळ येता तेव्हा याजकाने जवळ येऊन लोकांशी बोलावे आणि त्यांना म्हणावे, हे इस्रायला, ऐक, आज तुम्ही आपल्या शत्रूंविरुद्ध लढायला जवळ आला आहात. तुमचे हृदय खचू देऊ नका, भिवू नका व कापू नका व त्यांच्यापुढे घाबरून जाऊ नका. कारण यहोवा तुमचा देव तोच तुम्हासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढाई करायला व तुम्हाला तारायला तुम्हा संगती जात आहे. आम्ही परमेश्वराच्या पक्षात आहो किंवा नाही ह्याची आम्ही खात्री करून घ्यायला हवी. परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती की दुसऱ्या राष्ट्राशी लढा व हे सोबत आश्वासन दिले होते की तो त्यांच्यासोबत राहील. परंतु श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की परमेश्वर त्यांना 4 सबबी सांगतो ज्यामुळे कोणीही युद्धात जाण्यापासून वंचित राहू शकत असे. 5वं वचन. आणि अधिकाऱ्यांनी लोकांशी बोलावे, त्यांनी म्हणावे, ज्याने नवे घर बांधून त्याचे अर्पण केले नाही असा कोण मनुष्य आहे, त्याने आपल्या घरास परत जावे, नाहीतर कदाचित तो लढाईत मरेल आणि दुसरा मनुष्य त्याचे अर्पण करेल. नवीन घर ज्याने बांधले असेल त्याने युद्धात जाऊ नये. का? कारण त्याच्या मनात त्या घरात राहण्याची उत्कंठ इच्छा दबून राहील आणि त्याला त्या नवीन घरात राहण्याची संधी मिळावी म्हणून परमेश्वराने ही सबब ह्या ठिकाणी दिली. 6वं वचन. आणि ज्याने द्राक्षमळा लावून त्याचे फळ खाल्ले नाही असा कोण मनुष्य आहे, त्याने आपल्या घरास परत जावे, नाहीतर कदाचित तो लढाईत मरेल आणि दुसरा मनुष्य त्या मळ्याचे फळ खाईल. ज्याने अलीकडेच शेतीचे काम सुरू केले किंवा द्राक्षाचा मळा लावला, त्याला त्याच्या श्रमाचे फळ खाण्याची संधी लाभली नाही, त्याने युद्धात जाऊ नये. कारण श्रोत्यानो, त्याचे मन द्राक्षमळ्यातच गुंतून राहील. फळ खायला मिळूपर्यंत त्याने तेथे राहावे. दुसऱ्या कोणी येऊन त्याच्या परिश्रमाचे फळ खाऊ नये म्हणून ही तरतूद केल्या गेली. 7वं वचन पहा. आणि ज्याने बायकोला मागणी घालून ती विवाहून घेतली नाही असा कोण मनुष्य आहे, त्याने आपल्या घरास परत जावे,
नाहीतर कदाचित तो लढाईत मरेल आणि दुसरा मनुष्य तिला विवाहून घेईल. ज्या तरुणाची मागणी झाली आहे त्याने युद्धात जाऊ नये. त्याने तिच्याशी लग्न करावे आणि तिच्यासोबत राहावे. चौथी सबब 8व्या वचनात वाचायला मिळते. आणि अधिकाऱ्यांनी आणखी बोलून लोकांना म्हणावे, ज्याला भीती वाटते व जो घाबरट मनाचा आहे असा कोण मनुष्य आहे, त्याने आपल्या घरास परत जावे, नाहीतर कदाचित त्याच्या भावाचे मन त्याच्यासारखे खचून जाईल. ज्याला युद्धाची भीती वाटते, जो युद्ध करू शकत नाही, त्याने युद्धात जाऊ नये. श्रोत्यानो, हाच नियम गिदोनाच्या सैन्याला सुद्धा लागू करण्यात आला होता. आपल्याला माहीत असेल की गिदोनाच्या सैन्यात बरेच सैनिक होते, 32,000 पुरुष, ज्यांनी एकत्र येऊन मिद्यानाच्या हातून राष्ट्राला सोडवले. त्यांना स्वतःच्या कब्जात घेऊन भिकेला लावले, दुर्बळ केले. शास्त्रांचे पुस्तक 6वा अध्याय 3 ते 6 वचने सांगतात, नंतर परमेश्वराने त्याला सांगितले की तुझ्याजवळ फार जास्त सैनिक आहेत. त्यामध्ये जितके भित्रे घाबरणारे आहेत त्यांना घरी पाठव. व ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांच्यापैकी 22,000 सैनिकांनी स्वतःचे सामान आणि हत्यारे घेतलीत आणि ते घरी परतलेत. नंतर पुन्हा परमेश्वराने त्याला सांगितले की तुझ्याजवळ अधिक लोक आहेत, त्यांना मी सांगतो त्याप्रमाणे अलग कर. जे जिभेने चाटून पाणी प्यायलेत ते अलग, व जे गुडघे टेकून तोंडाशी हात नेऊन चाटीत चाटीत पाणी प्यायलेत ते अलग करण्यात आलेत. संख्येने ते एकूण 300 भरलेत. श्रोत्यानो, हेच लोक युद्धासाठी गेलेत. त्यांची इच्छा होती की राष्ट्राला स्वतंत्र करावे, त्याचे रक्षण करावे. हेच लोक होते जे युद्धाकरिता गेले, बाकींना घरी पाठविण्यात आले. मला श्रोत्यानो, लहानपणी सगळ्या भव्य गोष्टींची, मोठ्या मोठ्या गोष्टींची भीती वाटायची. उंच इमारती, आकाश, डोंगर, ह्या सगळ्यांना पाहून मी फार घाबरीत असे. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की मी सर्व क्षेत्रात भित्री आहे. युद्धावर जाण्याकरिता सुद्धा हिंमत हवी असते. परमेश्वर सांगतो की त्याच्या लोकांना युद्धात भाग घेण्याआधी 2 गोष्टी माहीत असायला हव्यात. एकतर त्यांनी परमेश्वराच्या पक्षात असायला हवे, योग्य त्यासाठीच त्यांनी लढाई करायला हवी, आणि हे ध्यानात ठेवायला हवे की परमेश्वर त्यांच्यासोबत आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी त्याविषयी उत्साहित असायला हवे. स्वतःच्या देशाच्या रक्षणासाठी लढण्याची सुद्धा वेळ असते. 20वा अध्याय 10 ते 12 वचने पहा काय सांगतात. तू एखाद्या नगराविरुद्ध लढायला त्याच्याजवळ जाशील तेव्हा त्याला शांतीसाठी बोलावणे कर, आणि असे होईल की त्या नगराने तुला शांतीचे उत्तर केले आणि तुझ्यासाठी ते उघडले तर असे व्हावे की त्यात जे लोक सापडतील त्या सर्वांनी तुला कर देणारे होऊन तुझी चाकरी करावी. आणि जर त्यांनी तुझ्याशी तह केला नाही पण तुझ्या विरुद्ध लढाई केली तर तू त्याला वेढा घाल. श्रोत्यानो, झेंडा उभारण्याची व देशभक्ती दाखवण्याची सुद्धा वेळ असते. देव आमच्याप्रमाणे नाही, परंतु आपल्या पद्धतीने लढतो. आम्ही युद्धात तेव्हाच भाग घ्यावा जेव्हा आमच्या मनात जिंकण्याचे विचार असतात. जर आमच्या मनात हारण्याचे विचार आहेत, भीती आहे, तर आम्ही लढाई करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये. देवाने फार चांगली मूलतत्वे ह्या ठिकाणी दिलेली आहेत, परंतु आम्ही त्या तत्वांपासून दूर गेलो आहोत. तिमथ्याला दुसरे पत्र 4था अध्याय 6 ते 8 वचने पहा काय सांगतात. तिमथ्याला दुसरे पत्र 4था अध्याय 6 ते 8 वचने वाचूया. पॉल ह्या ठिकाणी म्हणतो, कारण मी आता अर्पीला जात आहे आणि माझ्या निघण्याची वेळ जवळ आली आहे. मी चांगले युद्ध केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता पुढे माझ्यासाठी जो न्यायीपणाचा मुकुट ठेवला आहे तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल. श्रोत्यानो, आमच्या ह्या युद्धात विश्वासामध्ये दृढ असण्याची फार नितांत गरज आहे. आम्हाला हारण्यासाठी नाही, परंतु जिंकण्यासाठी युद्ध लढायचे आहे. येशूला सैतानाशी झालेल्या युद्धात विजय मिळाला. आम्ही त्याच विजयी येशूचे लोक आहोत. इफिस्करासपत्र 6वा अध्याय आणि 12वं वचन सांगतं. इफिस्करासपत्र 6वा अध्याय 12वं वचन, कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. अनेक ख्रिस्ती लोक सैतानाच्या आक्रमणासमोर टिकत नाहीत. कारण काय, तर त्यांच्याजवळ
देवाची संपूर्ण शस्त्रसामुग्री नसते. श्रोत्यानो, जोपर्यंत आमच्याजवळ देवाची संपूर्ण शस्त्रसामुग्री राहणार नाही, आम्ही सैतानाचा सामना कदापि करू शकणार नाही. त्यासाठी अवश्य आहे की देवाने जी शस्त्रसामुग्री देऊ केलेली आहे ती आम्ही बाळगावी, ती आम्ही आत्मसात करावी. आता आपण 21व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या अध्यायाद्वारे धार्मिक व राष्ट्रासंबंधाने जे नियम, कायदे व ठराव सांगण्यात आले होते त्यांची समाप्ती होते. ह्याची सुरुवात 8व्या अध्यायापासून झाली होती. कदाचित आपणाला हे आठवत असेल. इस्रायली लोकांच्या जीवनात नियमितपणा आणण्यासाठी फारच विलक्षण व लक्ष वेधून घेणारे कायदे आम्हाला पाहायला मिळतात. 21वा अध्याय 1-4 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. अनुवादाचे पुस्तक 21वा अध्याय 1-4 वचने. यहोवा तुझा देव तुला जो देश वतन करून घेण्यासाठी देतो, त्यात जर वधलेला कोणी सापडेल, म्हणजे तो रानात पडलेला असून त्याला कोणी मारले हे कळत नाही, तर तुझ्या वडिलांनी व तुझ्या न्यायाधीशांनी बाहेर येऊन त्या वधलेल्याच्या चहूकडे असलेल्या नगरापर्यंत अंतर मोजावे आणि असे व्हावे की जे नगर वधलेल्याला सर्वात जवळ आहे त्या नगराच्या वडिलांनी गुरांच्या खिल्लारातले कालवड, जिने काही काम केले नाही, जिने जू ओढले नाही, अशी ती घ्यावी. आणि नगराच्या वडिलांनी ती कालवड, ज्या खळखळ वाहणाऱ्या ओढ्यावर शेतकाम चालत नाही व पेरणी होत नाही, तेथे खाली न्यावी आणि तेथे ओढ्यावर कालवडीची मान कापावी. श्रोत्यानो, जे शहर किंवा नगर सगळ्यात जवळ असेल त्याला त्या बाबतीत जबाबदार मानण्यात येत असे. जरी तो खून त्या ठिकाणी झाला नसला तरी सुद्धा त्या ठिकाणापासून त्या गावाचे अंतर किंवा त्या शहराचे अंतर कमी असल्यामुळे त्याला जबाबदार ठरविण्यात येत असे. पुढील वचनात सांगितलेल्या गोष्टी त्यांना कराव्या लागत. 5-9 वचने सांगतात. 21वा अध्याय 5-9 वचने. आणि लेवीचे मुलगे याजक यांनी जवळ यावे, कारण यहोवा तुझा देव याने आपली सेवा करायला व यहोवाच्या नावाने आशीर्वाद द्यायला त्यांना निवडून घेतले आहे. आणि त्यांच्या तोंडच्या शब्दाने प्रत्येक वादाचा व प्रत्येक आघाताचा निवाडा व्हावा. आणि त्या वधलेल्याच्या जवळच्या नगराचे जे वडील असतील त्या सर्वांनी ओढ्यात मान कापलेल्या त्या कालवडीवर आपले हात धुवावे. आणि त्यांनी उत्तर द्यावे व म्हणावे की आमच्या हातांनी हे रक्त पाडले नाही आणि आमच्या डोळ्यांनी पाहिले नाही. हे यहोवा, ज्यांना तू खंडून घेतले ते तुझे लोक इस्रायल यांची क्षमा कर. आणि तुझे लोक इस्रायल यांच्यामध्ये निर्दोष रक्त पाडलेल्याचा दोष राहू देऊ नको. मग त्या रक्ताविषयी त्यांची क्षमा होईल. याप्रमाणे यहोवाच्या दृष्टीने जे नीट ते करण्याने तू आपणातून निर्दोष रक्त पाडण्याचे पाप दूर कर. श्रोत्यानो, ह्यामध्ये एक मूल वास्तविकता शिकविण्यात आलेली आहे. प्रत्येक शहरातील रहिवाशांच्या काही जबाबदाऱ्या असत. त्यांची जबाबदारी असे की अपराधांना रोखण्यासाठी त्यांनी कायदे व कानून लावण्याची मागणी करावी. परमेश्वर पूर्ण समाजाला त्या बाबतीत दोषी ठरवतो. शहरातील प्रमुख लोकांनी एकत्रित येऊन त्या शहरातील सर्व अपराधांसाठी क्षमा मागावी आणि त्यांना क्षमा करण्यात यावी, असे परमेश्वराने सांगितले. आज आम्ही राष्ट्रात होणाऱ्या अनेक अपराधांची चर्चा करतो, परंतु एक राष्ट्राच्या रूपात त्या अपराधासाठी क्षमा मागणे हे मात्र आम्ही टाळतो. त्या बाबतीत आम्ही चुकतो. आम्हाला परमेश्वराजवळ क्षमा मागायला हवी. काय आपणास माहीत का श्रोत्यानो की येशू ख्रिस्ताला शहराबाहेर मारण्यात आले, परंतु त्याच्या त्या वेशीबाहेरील मरणामुळे त्याला मारणाऱ्या लोकांचा बचाव झाला. 10-17 वचने पहा पुढे काय सांगतात. जेव्हा तू शत्रूविरुद्ध लढायला बाहेर जातोस आणि यहोवा तुझा देव त्यांना तुझ्या हाती देतो आणि तू त्यांना कैद करून नेतोस आणि कैद करून नेलेल्यांमध्ये सुंदर रूपाची स्त्री पाहून तिच्यावर तुझे प्रेम बसले व तिला आपली बायको करून घ्यायची तुझी इच्छा असली, तर तू तिला आपल्या घरास आण. मग तिने आपले डोके मुंडवावे आणि आपली नखे नीट करावी. तिने आपले कैदेतले वस्त्रही आपणावरून काढून टाकावे आणि तुझ्या घरात राहून महिनाभर तिने आपल्या बापासाठी व आपल्या आईसाठी शोक करावा. आणि त्यानंतर तू तिच्यापाशी जाशील व तू तिचा नवरा होशील आणि ती तुझी बायको होईल. आणि असे व्हावे की तुला ती आवडली नाही तर तिला पाहिजे तेथे तिला जाऊ दे, परंतु पैक्याने तिला अगदी विकू नको, तिला दासी अशी राखू नको, कारण तू तिला भ्रष्ट केले आहे. जर पुरुषाला एक आवडती व एक नावडती अशा 2 बायका असतील
आणि आवडती व नावडती या दोघींनाही त्याच्यापासून मुलगे झाले असतील आणि नावडतीचा मुलगा प्रथम जन्मलेला असेल, तर असे व्हावे की त्याच्याजवळ जे काही असेल ते ज्या दिवशी तो आपल्या मुलांना वतन देतो, त्या दिवशी त्याने नावडतीचा मुलगा जो ज्येष्ठ आहे त्याच्यापुढे आवडतीच्या मुलाला ज्येष्ठ मानू नये. तर त्याने आपल्याजवळ जे असेल त्या सर्वातून दुप्पट वाटा त्याला देऊन त्या नावडतीच्या मुलाला ज्येष्ठ मानावे, कारण तो त्याच्या शक्तीचा प्रारंभ आहे. ज्येष्ठपणाचा हक्क त्याचाच आहे. श्रोत्यांनो, युद्धामध्ये बंदी झालेल्या स्त्रीचे लग्न, त्याविषयीचे नियम, आवडती व नावडती स्त्री झालेल्या पुत्रांपैकी ज्येष्ठपणाचा हक्क कोणाला असावा, हे सुद्धा ह्याद्वारे परमेश्वराने स्पष्ट केले. 18 ते 21 वचने. जर कोणा मनुष्याला हट्टी व बंडखोर असा मुलगा असला आणि त्याने आपल्या बापाचा शब्द व आपल्या आईचा शब्द मानला नाही आणि त्यांनी त्याला शिक्षा केली तरी तो त्यांचे ऐकत नाही, तर त्याच्या बापाने व त्याच्या आईने त्याला धरून बाहेर काढावे आणि त्याला त्याच्या नगराच्या वडिलांकडे त्याच्या वस्तीच्या वेशीत न्यावे आणि त्यांनी त्याच्या नगराच्या वडिलांना सांगावे की हा आमचा मुलगा हट्टी व बंडखोर आहे, तो आमचा शब्द मानित नाही, तो खादाड व मद्यपी आहे. तेव्हा त्याच्या नगरच्या सर्व मनुष्यांनी तो मरेल असा त्याला धोंड्यांनी धोंडमार करावा. याप्रमाणे तू आपणामधून दुष्टाई दूर कर आणि सर्व इस्रायल ते ऐकून भीतील. ह्या ठिकाणी श्रोत्यांनो, उधळ्या पुत्राविषयी नियम देण्यात आला आहे. आता आम्ही समजू शकतो की येशू ख्रिस्त जेव्हा उधळ्या पुत्राविषयी जमावाला सांगत होता तेव्हा ते कशाप्रकारे चकित झाले असतील. उधळा पुत्र जेव्हा घरी परतला तेव्हा जुन्या करारातील नियमाप्रमाणे त्याला दगडमार करून जीवे मारण्याविषयी नियम होता आणि येशू ख्रिस्त हे सांगेल असे त्या लोकांना वाटले असेल. परंतु येशू ख्रिस्ताने पित्याने बाहेर येऊन त्याचे कसे स्वागत केले आणि कशाप्रकारे आनंद उत्सव साजरा केला ते सांगितले. त्याला व्हायला पाहिजे होती ती शिक्षा न्यायपूर्ण होती, परंतु पित्याने मोठ्या प्रेमाने त्याचा स्वीकार केला, त्याला क्षमा केली. तो म्हणतो की कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे. श्रोत्यानो, काय आज आपण नियमशास्त्राच्या विधींच्या व नियमांच्या अधीन नाही म्हणून आनंदात आहात? योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 9 वचन सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. न्यायाऐवजी त्याने आमच्यासाठी कृपा व दया ठेवली आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराजवळ येतो तेव्हा तो आमच्यावर दया करून आमचा स्वीकार करतो, आम्हाला जवळ घेतो. ही अद्भुत गोष्ट आहे ना श्रोत्यानो. आता आमच्या समोर झाडावर टांगण्यात आलेल्या व्यक्तीचा खटला आहे. 22 आणि 23 वचने सांगतात, आणि जर कोणा मनुष्याने मरणास योग्य असा अपराध केला व त्याला जीवे मारले आणि तू त्याला झाडावर टांगले, तर त्याचे शरीर सारी रात्र झाडावर राहू नये, पण तू त्याच दिवशी त्याला अवश्य पुरावे, कारण जो टांगलेला आहे तो देवाचा शापित आहे. तर यहोवा तुझा देव जो देश तुला वतन म्हणून देतो त्या तुझ्या देशाला तू अशुद्ध करू नको. श्रोत्यानो, अपराध्याला त्या झाडावर रात्रभर टांगल्या राहू देण्यात येत नसे, कारण त्या व्यक्तीला शापित मानण्यात येई. आम्हाला आश्चर्य वाटेल, कारण इस्रायलमध्ये जी प्राणदंडाची शिक्षा होती ती दगडमार करून देण्यात येत असे. वरवर पाहता असं आढळतं की इस्रायलमध्ये प्राणदंडाची शिक्षा टांगून देण्यात येत नसे. तरी खरा अर्थ हा आहे की त्या अपराध्याला प्रथम दगडमार करून मारण्यात येत असे आणि नंतर त्याला झाडावर टांगण्यात येत असे. ही शिक्षा त्याच अपराध्याला लागू होत असे जो फार भयंकर अपराधी असे, व ह्या शिक्षेद्वारे सगळ्यांना हेच दर्शविण्यात येत असे की ही व्यक्ती स्वतःच्या भयंकर अपराधांमुळे मारल्या गेली. अशा प्रकारे अन्य लोकांना ताकीद मिळत असे. रात्र होण्यापूर्वी मात्र त्या व्यक्तीचे शव खाली उतरविण्यात येत असे आणि त्याला पुरल्या जात असे. ह्याचे कारण हेच की ती व्यक्ती परमेश्वराद्वारे शापित ठरलेली आहे. कदाचित मोशे व इस्रायली लोक ह्या नियमाचा अभिप्राय पूर्णपणे समजले नाहीत. गलतीकारासपत्र 3 अध्याय आणि 13 वचन सांगतं, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या पापापासून खंडणी भरून सोडविले. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताला देहांत शिक्षेसाठी रोमी लोकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. तेथे रोमी लोकांचे राज्य होते व प्राणदंडाची शिक्षा तेच अंमलात आणीत असत. प्रभू येशूला रोमी वधस्तंभावर टांगण्यात आले, ज्याला कधीकधी झाड असे सुद्धा संबोधण्यात येत असे.
पॉल हेच लक्षात ठेवून म्हणतो की जेव्हा प्रभू येशू त्या झाडावर टांगलेला होता तेव्हा त्याने आम्हा सर्वांचे पाप स्वतःवर घेतले. तो परमेश्वराद्वारे शापित ठरला. त्याने काही अपराध केला म्हणून नाही श्रोत्यानो, तर तो आमच्यामुळे शापित ठरला. नियमशास्त्राद्वारे आम्ही पापी ठरले गेलो होतो, पण त्याने आमच्यासाठी खंडने भरली, आम्हाला पापांपासून सुटका दिली, आम्हाला क्षमा प्राप्त करून दिली. त्याला तुमच्या व माझ्याकरिता शापित ठरविण्यात आले. परमेश्वराशी आमचा संबंध तुटलेला होता. तो पुन्हा स्थापित होण्याची काहीच आशा नव्हती. परंतु येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे आमच्याकरिता स्वर्गाचे द्वार उघडल्या गेले. परमेश्वराशी आमचा संबंध पुन्हा स्थापित झाला. जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून पापांची क्षमा प्राप्त करतो तेव्हा आम्हाला तारण प्राप्त होते. आज श्रोत्यानो, आपणातील प्रत्येकाकरिता तारणाचे आश्वासन आहे. फक्त आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवायचा आहे. आपल्या पापांची क्षमा प्राप्त करायची आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देवो.